सर्वजन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा's टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके मानव हित कल्याणकारी धम्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः ये वर्षावास काल है। वर्षावास काल में विविध जगह पे बहुत सारे कार्यक्रम होते रहते हैं। हम भी बुद्धा's टीचिंग चैनल द्वारा हर दिन शाम के समय में प्रत्यक्ष धम्मदेशना कार्यक्रम लेके आते हैं और ये बौद्ध विनय वर्षावास के उपलक्ष्य में जहाँ जहाँ कार्यक्रम होता है जितना हो सके उतना हम अपने चैनल में भी आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते हैं। तो आइए आज का ये जो कार्यक्रम हम न्यू हनुमान नगर के हिरवाले परिवार यहाँ जो विशेष कार्यक्रम हो रहा है यहाँ से आप लोगों को प्रत्यक्ष दिखा रहे हैं। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। मना साधु साधु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका या ठिकाणी पूजनीय डॉक्टर निंदवास भंतेजी मास्तवीर या ठिकाणी येऊन आपल्यासाठी बरेच दिवसापासून 2 महिन्यापासून जवळजवळ आपल्याला धम्मदेशनासाठी आवर्जून या ठिकाणी येतात। रात्रभर ते झोपत नाहीत आणि व्हिडिओज तयार केले त्यानंतर सकाळी 4 वाजेपर्यंत ते काम करतात आणि काम केले त्यानंतर आपण जेव्हा बोलवतो तेव्हा ते टायमावर हजर राहतात। म्हणून त्यांनी एवढी काळजीपूर्वक आमची काळजी घेतात की जास्तीत जास्त उपासकांना धर्म समजावा म्हणून ते आपल्या स्वतःकडे न पाहता आपल्या उपासकाकडे पाहतात की उपासक अशा प्रकारे ट्रेन झाले पाहिजे आणि ते धर्मामध्ये पकले पाहिजे। यासाठी म्हणते ते रात्र दिवस मेहनत करून सकाळची 4 वाजेपर्यंत झोपत नाही, सगळे व्हिडिओ तयार करत असतात आणि तेवढे केले त्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अतिशय झोप असते तरी पण त्या झोपेला न जुमानता ते आपल्यासाठी अहोरात्र या ठिकाणी जो टाइम दिला त्या टायमाला ते हजर राहतात। त्याचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी उपासकाने हुशार व्हावा, धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा। ज्या लोकांना कधी धर्मच ऐकायला मिळाला नाही त्यांना धर्म ऐकायला मिळावा आणि ज्या घरामध्ये अजूनही भंतेजीला भोजन दिलं नाही तर त्या भंतेजीला भोजन ज्या घरामध्ये दिलं नाही तर त्या लोकांनी सुद्धा भोजन द्यावं आणि त्यांनी सुद्धा आपल्या पुण्याचा लाभ करून घ्यावा। यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहे। ते हे पाहत नाही की कोणाचं घर मोठं आहे, कोणाचं लहान आहे, कोणाचं 10 बाय 10 आहे किंवा कोणाची झोपडी आहे, हे त्यांना काही घेणं देणं नाही। म्हणून आपण अशा प्रकारे मनात काही संकोच न ठेवता आपण सुद्धा अशा लहान घरामध्ये सुद्धा भजन भंतेजीला देऊ शकता आणि अशा प्रकारे न संकोच करता त्यांना मात्र अशा प्रकारे आपण भोजन देऊन आपलं सुद्धा पुण्य अर्जित करावं आणि त्यांना वेळोवेळी असं धर्मश्रवण करून आपण सुद्धा या धर्माची वाढ चालून आपल्या जीवनाचं सोनं बनवावं। यासाठी त्यांनी अहोरात्र हे प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर अशा व्हिडिओ बनवून ते अनेक प्रकारचे आपल्याला रात्रंदिवस पाठवत राहतात। ते व्हिडिओ आपण पाहून अशा प्रकारे आपण धर्माचा लाभ घ्यावा आणि लाभ घेऊन ते आपल्या जीवनामध्ये उतरावं, त्याला म्हणतात धारण करणे। आणि म्हणून सर्वांनी हा धर्म धारण करून आपल्या जीवनाचं सोनं बनवावं यासाठी हा कार्यक्रम आहे। एवढं बोलून या ठिकाणी मी असे हिवाळी आईंना अशी सूचना करतो की त्या ठिकाणी येऊन भगवंताची आणि बाबासाहेबांची दीपाने पूजा करावी अशी त्यांना सूचना आहे। या हा या एकच मेणबत्तीला वेळ पुढं टाका पहिले। बेटा वो निकाल के दो ना, फूल यहाँ बहुत सारा है। हाँ वहीं का निकालना पड़ेगा। हाँ ठीक है, लावा एक लावा। सासरे माझे चला ये बैठे अपनी जगह पे बैठ। और आजारी
आजारी नाही ना? नाही नाही कोणीच नाही सगळे फाईन आहेत. बस आहे. हा, एक मेणबत्ती लावा. माझी सुद्धा म्हणे इकडे ये. बात आता नाही, आता नको. वहाँ कोने में ना, बोल रुझी ना. उसको हटा दो बेटा। हाँ, ये मांगे आप उधर कोने में जाइए। ये मांगे नाही इथे इथे इथे. अरे नाही अरे नाही अरे नाही. नहीं रहने दो रहने दो नाही इथं. रहने दो, बाद में वही रखना। वही रखेंगे ठीक आहे ठीक आहे बात पूजा. हा, एकच लावा. तो फटाफट बोला। हा, चला हिवाळी आई आणि दोघं जण चला आपण. माला भी लगा दो। रुको रुको म्हणते हा, हे लावा, हे लावा. माझा डायरेक्ट उसमें बस. हा, चला चला हिवाळी साहेब पुढे चला. दोनों हा, पुष्प घ्या उधर. ताकि मूवी में आए। ठेवून घे त्याला पूजा करू. उस हा, कोने में जाइए। फुलं घ्या. हे फुलं घ्या नाही ते तिकडे कसं लांब ठेवली, इकडे पुढे ठेवा ना फुलं. नाही देऊ दे सगळ्यांनी ते ना आता. हा, सबको नहीं, हाँ। परिवार में। परिवार घे बाई. घ्या पुढं. हा, टाका. हा, हार घ्या आता. बाबासाहेबांना हार घ्या. खड़ा उस तरफ से ऐसे साइड में। हा, असं साईड लावा. हाँ, या इधर से आप लगाइए। वरची पण मेणबत्ती अगरबत्त्या सगळ्याकडे ज्वलित करायच्या. म्हणा साधू साधू साधू. सगळ्या मेणबत्त्या अगरबत्त्या प्रज्वलित करा. एकही राहू देऊ नका खाली. हा, आप ही रहें, बच्चों को भी। एक बच्चा. हाँ, अपनी जगह पे जाके वंदन कीजिए। ये हाँ। दो बच्चे चला आपल्या जागेवर बसा. चला दोन चला बाळा तुम्ही दोघं जण चला. फूल लेके आओ दोनों। पुष्प घ्या. पुष्प टाका. पाया भी लगा. बोल दे. उस कोने में बैठो साइड में। अंजलि निकाल के करो ना वहाँ। मी बतलाव मैं मी बतलाव त्याने बतलाव. आप बोलते जाइए, शुरू करिए। हा, या ठिकाणी बैठो कोणी आले का तुमचं नातेवाईक? बैठो। हो आले ना. माझी आई आहे माझ्या वहिनी आल्या. बरं, नंतर करू मग त्यांचं. माझा जाव आहे घालून. चला या पुढे या. आई या. हिवाळ्याची आई या. वो पूजा बाद में होगा। रहने दो। बसा. शुरू कीजिए। आता आपण वंदना झाल्याच्या नंतर मग सर्वांनी पुष्प टाकून घेऊ. हं? ठीक आहे चालेल. हा, म्हणा साधू महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ठिकाणी सगळे हिवाळी परिवाराने सगळ्या पै पाहुण्यांना या ठिकाणी बोलून दमन देशण्याची संधी उपलब्ध करून गेली. त्याबद्दल हिवाळी परिवाराचे या ठिकाणी अभिनंदन. आपण सुद्धा या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी बंधूजींना मी अशी सूचना करतो की त्यांनी आपल्याला तरी श्रेणीबद्धशील देऊन पुढचं मात्र धर्मदेशना देऊन आम्हाला उपकृत करावं असं मी बंधूजीला माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे बंधूजीला विनंती करतो. धन्यवाद. तो सबसे पहले हम बुद्ध धम्म संघ को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा वंदना करेंगे. जैसा मैं कहता हूँ वैसा ही हाथ जोड़ के वैसा ही बोलिए. हाथ जोड़िए ऐसा. अरहं सम्मा संबुद्धो अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मो स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. संघं नमामि. पंचशील प्रार्थना कीजिए. ओकाश वंदना में बनते हैं. पढ़िए. हरे
तत्तं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयम्पि नमि भन्ते भारते एनं तत्तं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयम्पि वदामि भन्ते नरकयेनं तत्तं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते अहं भन्ते शरणेन पञ्चशीलं धम्मं याचामि अहं गत्वा शीलं देतमे भन्ते यम्पि लोकास अहं वन्दे शरणेन पञ्चशीलं धम्मं याचामि अहं गत्वा शीलं देतमे भन्ते बैठना तो अहं वन्दे शरणेन पञ्चशीलं धम्मं याचामि अहं गत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेत नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं अहं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि तदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरमेराय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादयेत् अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि
महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, अभी हमने बुद्ध धम्म संघ के शरण में जाके 5 पंचशील अच्छे से पालन करेंगे ऐसा संकल्प लिया, अधिष्ठान किया। अभी परित्राण पाठ श्रवण कर रहे हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये परित्राण पाठ है। तथागत बुद्ध के सत्यवाणी, करुणावाणी, मैत्री वचन से परिपूर्ण ये परित्राण पाठ है। ये परित्राण पाठ सुनना भी पुण्य है, धम्म है। इस पुण्य के अनुभव से आप सभी के जीवन में हमेशा हमेशा सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में खूब सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक, ध्यान पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सतमं मुनिराजः शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथे सत्तादेव मनुष्यान् बुद्धो भगवाइते। स्वाकातो भगवता धम्मो सान्दिटिको अकालिको येहि पाशिको औपनयिको पश्चातं वेदितव्यो वन्यो हेते। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषपुगला एष भगवतो सावक संघो। आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते। एतेन सचवज्रेण शोथिते होतु सर्वदा। एतेन सचवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु। एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलं। करणीयमथ कुशलेन यान्तं शान्तं वदं अभिसमेच सकोजु च सुजु च सुवचो च समुद्वनतिमानि
Sandosako ca suparo ca aparicho ca salauka te Sandendriyo ca nipako ca apagabo kuleswananagedo Natakudang samacare kinchit Yena yuyu Pare upavadayong Sukhino va kemino vantu Sabbe sata bhavantu sukhitata Eke cipana bhuta te tasavata varava anavasesa Dekava eva mantava majjima rasakanugatula Detava eva adita etadure vasanti abhidure Bhutava sambhave siva sabbe sata bhavantu sukhitata Naparo parang nikupeta nati mandeta katati nankanchit Vyaro sanapatika sanya nanyamaya sadukhamechaya Mataya kaniyam bhutang ayusaya kapotamanurake Evam visabhabhutesu manasang bhavaye aparimanam Metam ca sabbalokasmin manasang bhavaye aparimanam Udangado ca diriyanca sambadanga veranga sapatang Yang jaran nisino va sayano va yavata savigata medo Etang sating aditeya brahma metang viharang itamaho Detin janupagamma silavadasanena sampanno Kamesu vinayagedang nahigatu gavasayang punaretite Etena sacavajena sotite hotu sabada Etena sacavajena sabaduka sababaya sabarogo vinasatu Etena sacavajena hotu te jaya mangalan Yang nun nimitang avamangalan jayo samanapo sakuna sasado Papagaho subinang akandang buddhanubhavena vinasamento Yang nun nimitang avamangalan jayo samanapo sakuna sasado Papagaho subinang akandang dhammanubhavena vinasamento Yang nimitang avamangalan yo chamanapo sakuna sasado Papagaho subinang akandang sanghanubhavena vinasamento Dukkha patta cani dukkha bhaya patta cani bhaya Soka patta cani soka vantu sabbe pipanino Etavata camme sambadam punya sambadam Sabbe devanumodantu sabba sambati siddhya Dhananda dantu saddhaya silang rakhantu sabada Pavana virata vantu gachantu devata gata Sabbe buddha balapata pacetananca yang balang Arahantananca tejena rakhang vandami sabbaso Akasata ca bummata devanaga mahidika
पुण्यं तान् अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशतात् भूम्याता देवानागमहितिगा पुण्यं तान् अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशतात् भूम्याता देवानागमहितिगा पुण्यं तान् अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ अभी हमने श्रवण किया। अब इसके बाद पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा थोड़ा धम्म देशना होगा। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो बनते जी थोड़ा सा धम्म देशना देंगे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र असे डॉक्टर इंद्रवतजी महास्तवीर यांना 3 वेळा अभिवादन करून या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्ताने हिवाळी परिवाराने अशा प्रकारे भंतेजीला भोजन देऊन आणि आपल्याला सुद्धा अशा प्रकारे धर्म ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्याला निमंत्रित केलं आणि आपण निमंत्रणानुसार या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल हिवाळी परिवाराच्या तर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आला या कार्यक्रमाला सम्मिलित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी मी थोडीशी धम्मदेशना आपल्याला देणार आहे, तेव्हा सर्वांनी धम्मदेशना ऐकून घ्यावी यासाठी मात्र सर्वांनी जरा जोराने जरा साधुकार द्यावा। म्हणा साधू 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 साधू। हा या ठिकाणी पाहतो आपण खाली करा हात आता आज व्यवस्थित करा आरामाने बसा। या ठिकाणी पाहतो की आपल्याला होता होता 2 महिने वर्षावासाचा काळ संपून गेलेला आहे आणि वर्षावासाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी एरियेने कधी कोणाला जमतं कोणाला नाही जमत ते विहारामध्ये येतात, धम्मदेशना ऐकतात, धर्माचं अशा प्रकारे श्रवण करतात आणि काही सकाळी संध्याकाळी साधनेला सुद्धा येतात। तर जे काही त्यांना जमतं त्यांना अशा प्रकारचे आपण या ठिकाणी आपलं पुण्य प्राप्त करता यावं यासाठी भगवंताने भिक्षू लोकांना 3 महिने गावामध्ये खेड्यामध्ये विहारामध्ये 3 महिने वर्षावासाच्या काळामध्ये ठेवून यासाठी ठेवलेलं आहे की प्रत्येक उपासकांना भंतेजीचं दर्शन व्हावं, त्यांना मात्र पुण्याची संधी प्राप्त करून द्यावी, त्यांना भोजनाचं दान भंतेजीला देता यावं आणि भोजनाचं त्यांना दान करता यावं। एवढंच नाही तर आर्थिक दान सुद्धा त्यांना देता यावं यासाठी हा 3 महिन्याचा वर्षावास काळ अत्यंत पवित्र आहे। म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपण सुद्धा अशा प्रकारे या 3 महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला पुण्य प्राप्त करता येईल तेवढं आपण पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे। ही संधी आपण सोडता कामा नये। यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं आपण मात्र पुण्य करण्याचं काम केलं पाहिजे आणि अशा प्रकारे यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं आपण केलं पाहिजे। आपण पाहतो अनेक प्रकारचं बोधिसत्व त्यांच्या घरी अशा प्रकारे काही जीवनामध्ये जेव्हा ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले त्यांच्या कुटुंबामध्ये 6 लोक होते
आणि ते साईचे साई लोक या बोधिसत्वाचं जे काही उपदेश करत असत त्याचं ते काटेकोरपणे पालन करत असत. काय बोधिसत्व आपल्या घरच्या लोकांना सांगत असे तर ते म्हणायचे की यथाशक्ती दान द्या, शिलाचं पालन करा, उपवासाचं पालन करा, मरणानुस्मृतीचा अभ्यास करा, ध्यान भावनेचा अभ्यास करा. आणि अशा प्रकारे करत करत भगवान ते मात्र जसा उपदेश ते करत असत त्याप्रमाणे त्यांचे घरचे साई लोक, पाचीचे लोक त्यांचं मात्र सांगल्याचं ते काटेकोरपणे पालन करत असत. असं करता करता बरेच दिवस गेल्याच्या नंतर त्यात मात्र अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या घरच्या लोकांना असा उपदेश केला पाहिजे की यथाशक्ती आपण दान दिलं पाहिजे, आपण शिलाचं पालन केलं पाहिजे, उपवासाचं पालन केलं पाहिजे, ध्यान भावना आपण केली पाहिजे. आणि अशा प्रकारचे वर्षामासा काळामध्ये आपल्याला ह्या संधी उपलब्ध करून बनतेजी देत असतात आणि ते सुद्धा विहारामध्ये देत असतात. अशाच प्रकारे आपण पाहतो अशा प्रकारे भगवान बुद्ध सुद्धा सम्यक संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर जेव्हा ते डोंगेश्वरीवर राहत असताना जेव्हा खाली उरले पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी बोधी प्राप्त केली. बोधी प्राप्त केल्याच्या नंतर ते मात्र त्या ठिकाणी राजगिरीला असताना पहिलं भगवंतांना जे दान दिलं वेळवनाचं ते बिंबिसार राजाने दिलं. अशा प्रकारे राजांना काय करायची जरुरी होती की दान करायलाच पाहिजे. प्रसिद्धी राजांनी दान केलं, त्यांना दान करायची काय गरजच होती, परंतु त्यांना माहीत होतं की हे दान आज मी केलं म्हणून या दानाचं फळ म्हणून आज मी राजा आहे, माझ्याकडे कशाचीच कमी नाही, हे पुण्य मागं मी दान केलं त्याचे पुण्य कर्म आहे. आणि जर मी आताच काही नाही केलं तर मात्र हे सगळं आज न उद्या संपून जाईल. पुन्हा माझा जेव्हा जन्म मात्र जेव्हा मृत्यू होईल पुढं गेल्याच्या नंतर मात्र मी दान न केल्यामुळे मी अशा दरिद्री कुळामध्ये उत्पन्न होईल हे त्या लोकांना कळत असतं. आणि म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे दान कर्म केलं पाहिजे की या ठिकाणी वर्षावास 3 महिन्याचं असताना यथाशक्ती आपण दान दिलं पाहिजे. आपण तसं पाहतो की या ठिकाणी राजगिरी हे अनाथपिंडकाचं सासरवाडी होती आणि त्या ठिकाणी तो आपल्या मेव्हण्याकडे गेला असताना त्या ठिकाणी पाहतात की त्याला एवढा आदर सत्कार अनाथपिंडकाचा ते घरचे लोक करायचे, सासू सासरे त्यांचे मेव्हणे वगैरे, परंतु त्या दिवशी त्यांना कोणीच विचारायला तयार नव्हतं. अनाथपिंडकाला मनातल्या मनात असं वाटलं की अरे माझे इथं ठेवू का तिथं ठेवू, मला उचल वांगड करतात, हातावर घेऊन पडतात, आज काय झालं मला कोणी विचारायलाच तयार नाही. असं म्हणल्याच्या नंतर मात्र ते काय भागदौड करत होते, कारण त्या ठिकाणी बुद्ध येणार होते आणि गावामध्ये बुद्ध त्या ठिकाणी धम्मदेशन द्यायला येणार होते. तर त्या ठिकाणी सगळं पेंडाल लावत होते, कोणी पताका टाकत होते, कोणी रांगोळी टाकत होते आणि त्यांचे मेव्हणे नेहमी धावपळ करत होते. अशी धावपळ चालली असताना त्यांनी आपल्या मेव्हण्याला विचारलं की गाव तुम्ही काय करत असता. ते म्हणजे तुम्हाला माहीत नाही, काय माहीत नाही. म्हणे अरे बुद्ध उत्पन्न झालेले आहेत. म्हणे बुद्ध उत्पन्न झाले म्हणल्याच्या नंतर अनाथपिंडिकाला असं काय मात्र झालं की मला कधी भगवंताचं दर्शन होईल अशी ती वाट पाहू लागली. आणि रात्रभर अशा प्रकारे ते झोपले नाहीत आणि सकाळी 4 वाजता उठून भगवंताकडे या दरवाज्यातून जा, त्या दरवाज्यातून जा. तर पूर्वी दरवाजे बंद असायचे आणि एकच दरवाजा असायचा. अशा प्रकारे त्या दरवाज्यातून निघाले, भगवंताकडे गेले आणि गेल्याच्या नंतर लगेच भगवंताने ते चक्रमण करत होते. हा तिथून आला तर त्यांचं नावानिशी भगवंताने त्याचं नाव घेतलं, म्हणजे सुदत्त या असं म्हणल्याच्या नंतर त्यांना एवढं काय आश्चर्य झालं की भगवंताची आणि माझी कधी भेट झाली नाही आणि मला नावानिशी अशा प्रकारे मला हे करतात, बोलावतात, म्हणून ते आश्चर्यचकित झाले. पुढे जाऊन त्या ठिकाणी मात्र बसले. अनाथपिंडक बसल्याच्या नंतर त्यांना भगवंताने उपदेश केला आणि उपदेश करता 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 करताच ते त्या ठिकाणी श्रोतापन्न झाले. जेव्हा कोणाला अशा प्रकारे अमृत मिळतं, अशा प्रकारे सुख प्राप्त होतं, श्रोतोपन्न अवस्था प्राप्त झालेला माणूस त्याला मात्र राहवल्या जात नाही की जसं मला सुख प्राप्त झालं तसं माझ्या गावच्या लोकांना सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारे तो मात्र विचार करीत भगवंताकडे त्यांनी मात्र वंदन केलं आणि आपल्या गावी आला. गावी आल्याच्या नंतर आपला तो चारो बाजूला फिरतो श्रावस्ती नगरीमध्ये आणि फिरता फिरता त्याला वाटलं की भगवान 3 महिन्याच्या वर्षासाठी आपल्या गावात आले पाहिजे. आमच्या गावात किती लोक दुःखी आहेत, म्हणून मला जागा धुंडायची आणि जागा धुंडून अशा प्रकारे लोकांना मात्र या दुःखातून बाहेर काढायचं. यासाठी भगवान
आपल्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना व्यवस्थित जागा असली पाहिजे आणि ती गावातून दूरही नसली पाहिजे, गावाच्या एकदम आतही नसली पाहिजे, की ज्या करून लोकांचा कोलाहल नसला पाहिजे आणि गावाच्या एवढे दूर पण असू नये की लोकांना मात्र त्या ठिकाणी येण्या जाण्याची संधी प्राप्त ना हो. लोकांना सहज आता आला पाहिजे, सहज जाता आलं पाहिजे, अशी मला जागा पाहिजे. असं करता करता अनाथपिंडक फिरू लागला. श्रावस्तीच्या सगळ्या चक्कर मारला. चक्कर मारल्याच्या नंतर त्याला एक मात्र जेत राजकुमारचा बगीचा दिसला. बगीचा दिसल्याच्या नंतर त्याला वाटलं की माझ्या भगवंतासाठी हीच जागा व्यवस्थित आहे, कारण ही जास्त लांब पण नाही आणि गावाच्या जवळ पण नाही, लोक या ठिकाणी येऊ शकतात, जाऊ शकतात, असं मात्र हे ठिकाण योग्य आहे. मग आता हे जेत राजकुमारचा बगीचा आहे, राजाच्या मुलाचा बगीचा आहे, तो देतो का नाही देतो काय माहीत. लगेच अनाथपिंड त्याच्याकडे जातो आणि गेल्याच्या नंतर लगेच जेत राजकुमारला म्हणतो की तुझा बगीचा आहे, तुम्हाला एकाच घ्यायचा आहे. आता त्याला राग येतो की माझा आमोद प्रमोदसाठी हा बगीचा आहे आणि हा म्हणतो की मला विकत घ्यायचं, त्याला फार राग येतो. असं करता बातचीत होता 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 नाही हो करता ते म्हटलं अरे किंमत तर सांग, तुझे मुंह मागे किंमत देऊंगा, असं मात्र अनाथपिंडक त्या जेत राजकुमारला म्हणाल्याच्या नंतर तो रागाने म्हणला तुला माहिती आहे का काय या धरतीची काय किंमत आहे तुला माहिती आहे. तर ते म्हटलं ठीक आहे, तो मुंह मागे मैं तुम्ही देऊंगा दाम. असं म्हणल्याच्या नंतर लगेच त्याने सांगितलं की तुला माहिती आहे की या धरतीची किंमत काय आहे. अनाथपिंडक म्हणल्या सांग काय किंमत आहे सांग. असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला या धरतीवर तुला सोनं अथरून ही जमीन घ्यावं लागेल. काय म्हटला, तुला हे सोनं अथरून जमीन घ्यावं लागेल. असं म्हणल्याच्या नंतर लगेच अनाथपिंडक मागं न पुढं पडता लगेच तो म्हणला सौदा पक्का. असं म्हणल्याच्या नंतर त्याला तर विकायचीच नव्हती. आता विकायची नव्हती तर त्या जेत राजकुमाराने आपल्या राजाला जाऊन सांगितलं, आपल्या पित्याला जाऊन सांगितलं की असं झालं, मला तर विकायची नव्हती पण अनाथपिंडक माझ्या पाठीमागेच लागला म्हणून मी त्याला म्हणलं विकायची. तर ते म्हणला विकायची तर मग तू काय दाम सांगितले. तर ते म्हटलं मी असं म्हटलं की या सोन्यावर पुरा धरतीवर सोनं आथरावं लागेल आणि जेवढं तू सोनं आथर तेवढी जमीन तुझी. असं म्हणल्याच्या नंतर राजा धर्मवान होता आणि धर्मवान असल्यामुळे ते म्हटला तू जे म्हटला आणि तू जर किंमत सांगितली त्याने जर हो म्हटली तर तुला हे द्यावंच लागेल. कारण त्यावेळेस धर्माचे पक्के होते लोक, जबानीचे पक्के होते. आज जबान पलटवतात लोक, आहे का नाही, उलट्याचं पालटं करतात, पालट्याचं उलटं करतात. तर त्यावेळेस पक्के होते जबानीचे लोक आणि म्हणून त्याने म्हटलं की तुला द्यावंच लागेल. असं करता करता ती जबान झाली, त्याला मात्र अनुभूती दिली की आणि लगेच सकाळी अनाथपिंड काय करतो की सोन्याच्या गाड्या भरभरू त्या जमिनीवर आथरतो. आथरल्याच्या नंतर सगळी जमीन आथरता गाड्या येतात, हे आथरू लागले. सगळं सोनं श्रावस्तीमध्ये आजही ती जागा तुम्हाला पाहायला मिळते. कोणी जर बुद्ध दर्शनाला गेले श्रावस्तीमध्ये तर आजही ती जागा आपल्याला पाहायला मिळते. तर ती सोनं आथरून घेतलेली जमीन जेव्हा तो सोनं आथरू राहिला, थोडासा कोपरा राहिला, तेव्हा तो जेत राजकुमार त्या ठिकाणी आला आणि तो त्याला म्हणतो की अरे सेठ तो क्या पागल हो गया क्या. अरे या धरतीची किंमत एवढी असते का, या जमिनीची किंमत एवढी असते का. तो पागल झाला, याला सोना अथरून घ्यायला लागला तो. ते म्हणतो तुझे मालूम नहीं इसका क्या किंमत होगा. अरे इसमें एक भी श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाला या माझ्या पैशाची काही किंमत नाही. एवढं असं म्हटल्याच्या नंतर त्याचे डोळे उघडतात की अरे हे अनाथपिंड कसला आणि मी कसला. म्हणून ते म्हटलं अरे बाबा राहिणे जरूर, जी जागा राहिली ती माझ्यातर्फे दान. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनाथपिंडक अनेक प्रकारचा मोठा हॉल बांधतो भिक्खू संघामध्ये. अशा प्रकारे कुट्या तयार करतो आणि कुट्या तयार करून त्या ठिकाणी मात्र सर्व सज्ज करून असं जवळजवळ मला वाटतं 54 करोड रुपये त्यांनी खर्च त्या काळामध्ये केले. आपल्याला 10 दिवसाचं विहार बांधायचं, 10 बायचं 10, तर ते म्हणतोय त्याला द्या आणि तो म्हणतोय त्याला द्या आणि तो म्हणतोय त्याला द्या. 100 रुपये दिले तर 10 वर्ष म्हणतो हिशोब नाही दिला. 100 रुपये दिले फक्त 10 वर्ष मागतो, हिशोब नाही दिला. लक्षात आलं. आमच्या का अशा प्रकारचं दानाचं नाही. एकदा का दान दिलं की त्यांनी कुठं घातलं काय नाही. आपण जे दान दिलं ते दिलं. जसं आपण थोकतो आणि पुन्हा चाडतो का नाही. एकदा थोकलं की थोकलं, जे काही दान दिलं आपण त्याचा पुन्हा विचार करायचा नाही. आणि अशा प्रकारचं ते दान त्यांनी दिलं आणि अशा प्रकारचं भगवान त्या ठिकाणी 3 महिने येतात आणि त्या ठिकाणी वर्षवास करतात आणि वर्षवास करून सर्व लोकांना दुःखातून मुक्त करतात. अशा प्रकारे रात्रंदिवस लोक येतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी धर्म शिकतात, धर्माचा अभ्यास करतात. अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करतात.
सतीपठणाचा अभ्यास करतात. अशा प्रकारे अभ्यास करता करता सगळ्या श्रावस्तीचे लोक धर्मामध्ये पकले जातात आणि कोणी श्रोतापन्न, कोणी शब्दागामी, कोणी अनागामी, कोणी आनंद, अशी अवस्था सगळे लोक दुःखातून निघतात. म्हणून आपल्याला ती संधी या ठिकाणी आहे. म्हणून आपला हा जो 3 महिन्याचा वर्षवास काळ आहे, या संधीचा फायदा आपण काटेकोरपणे घेतला पाहिजे. आणि सकाळी संध्याकाळी जसं श्रावस्तीमध्ये काम होत होतं, त्याचप्रमाणे मात्र आजही आपल्या या औरंगाबादच्या वस्तीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा प्रकारचे वर्षवास होतात. तर ज्यांना कुठं ती जो काही संधी मिळते, तर अशा काळामध्ये अशा प्रकारचं आपण कधीही ही संधी न सोडता आपण अशा प्रकारे दान केलं पाहिजे, अशा प्रकारे समाधीचा अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारे प्रज्ञा जागून आपला विकार नष्ट केला पाहिजे आणि विकार नष्ट करून मुक्त अवस्था प्राप्त करण्याची विद्या शिकून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. हे वर्षवासाच्या काळाचं काय आहे, हे फार मोठं पवित्र आहे. आणि म्हणून या पवित्र दिवसाचा एकही दिवस आपण न गमावता 3 महिन्याचा वर्षवास काटेकोरपणे पाळून जेवढं काही तुम्हाला पुण्य करता येईल, जेवढं काही तुम्हाला लाभ करता येईल, जेवढं काही तुम्हाला विकार घालवता येईल, जेवढं काही तुम्हाला मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचता येईल, असं करता करता जर तुम्ही केलं तर आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. आणि आपल्या जीवनाचं सोनं बनवून आपण कमसे कम नाही श्रोतापन्न बनलो तरी नेमकं चुन्न श्रोतापन्न सुद्धा बनलं पाहिजे, अशी आपण कोशिश केली पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. आपण जे प्रवचन ऐकून घेतलं, खरोखरच आपण खूप शांततेने प्रवचन ऐकून घेतलं. बंतेजीने मला बोलण्याची थोडी संधी दिली, म्हणून बंतेजी सुद्धा आभार मानतो. याच ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर पूज्य भंतेजी, डॉक्टर इंद्रवास भंतेजी, मास्तवीर हे आपल्याला धम्मदेशना देऊन उपकृत करतील, असे मी त्यांना आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना विनंती करतो. हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परामि च. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, यहाँ उपस्थित कविता, संतोष, हिवाले प्रमुख, उसके पुत्र पुत्री, संपूर्ण परिवार, बंधु बांधव और सारे के सारे इस कार्यक्रम में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से जुड़े हुए श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तमं. समय समय पर धम्म देशना सुनना मंगल है. कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमं. समय समय पर धम्म की चर्चा करना ये मंगल है. धम्म देशना सुनने से बहुत ज़्यादा फायदा होता है, बहुत सारी लाभ होता है. अभी जो धम्म देशना सुना अनाथ पिंडिक महाजन, पहली बार तथागत बुद्ध के उपदेश सुन के ही श्रोतापति फल प्राप्त किया और ऐसे ज्ञान अपने नगर में लाने के लिए सोने की सिक्का बिछा के जमीन खरीद के बिहार बना दिया. ये धम्म देशना सुनने से. धम्म देशना सुनने से तथागत बुद्ध कहते हैं, अश्रुतं सुनाति, कभी न सुना हुआ अच्छा उपदेश सुनने को मिलेगा. भगवान बुद्ध के समय में एक ब्राह्मण हर दिन श्रावस्ती के बाहर नदी में जाके 3 बार डुबकी लगाते थे. उसको यही
समझ में आता था कि 3 बार डुबकी लगाने से किया हुआ सारा पाप धुल जाएगा, शुद्ध हो जाएगा। एक दिन अनाथ पिंडिक महाजन के घर में काम करने वाले एक दासी पूर्णिका सुबह सुबह ठंडी समय में वो पानी लेने के लिए नदी की तरफ गया। सुबह निकलने का मन भी नहीं, इतना ठंडी है। और नदी में देखते हैं कि वो ब्राह्मण 3 बार डुबकी लगा रहा था। तो मैं तो मालक से डर के पानी लेने के लिए आए, ब्राह्मण तो डुबकी लगा रहे हैं, क्यों, किससे डर के कर रहे होंगे करके उसको एकदम हंसी आ गई। रोका नहीं गया तो हंस पड़े। तो ब्राह्मण को एकदम गुस्सा आ गया, अरे मूर्ख लड़की, क्यों ऐसे हंस रहे हो? तो वो कहती है, मैं तो मालिक गुस्सा न करे इसलिए सुबह सुबह न चाहते हुए भी नदी में पानी लेने के लिए आ रही हूँ, पर आप तो नदी में ही डूब रहे हैं, किससे डर के ऐसा कर रहे होंगे? वो याद करते करते हंसी रोका नहीं गया। तो ब्राह्मण कहते हैं, मूर्ख लड़की, इतना भी पता नहीं क्या? नदी में डुबकी लगाने से मेरा सारा पाप धुल जाएगा, मैं शुद्ध हो जाऊंगा, मुझे किससे क्या डरना है, इतना भी पता नहीं क्या? वो जो लड़की है अपने मालक के वहाँ बुद्ध प्रमुख भिक्षु संघ आते रहते थे, धम्म देशना होते रहते थे, कभी कभी वो भी सुनती थी तो उसको भी थोड़ा बहुत पता था। तो वो कहती है, हे ब्राह्मण, क्या ऐसे नदी में डुबकी लगाने से आपके सारे पाप धुल जाएंगे क्या? नदी में डुबकी लगाने से आप शुद्ध हो जाएंगे क्या? तो वो ब्राह्मण कहते, अरे मूर्ख, इतना भी पता नहीं, हमारे शास्त्र में लिखा है, धर्म ग्रंथ में लिखा है, इतना भी पता नहीं तुम्हें? तो वो लड़की कहती है कि हे ब्राह्मण, अगर पानी में डुबकी लगाने से आपका सारा पाप धुल जाता तो पानी को क्या पता, आपका पुण्य भी तो धुल जाता। आप तो दिन में एक ही बार पानी में डूबने के लिए आते हैं, अगर ऐसे डूबने से आप शुद्ध हो जाता तो हमेशा पानी में रहने वाले सांप, मछली, गोई, घड़ियाल, है ना, जितने भी पानी में रहने वाले जल जीव, वो कितने शुद्ध हुआ रहेगा? क्या ऐसा होता है क्या? तो वो ब्राह्मण सोचने लगे, अरे ये तो सही बात है, नदी में डूबने से पाप धोते तो पुण्य भी तो धो जाता, ये पानी को क्या पता पाप क्या है, धर्म क्या है? और नदी में डूबने से शुद्ध हो जाता तो मैं दिन में एक बार नदी में डूबने आता हूँ, नदी में ही रहने वाले, पानी में रहने वाले वो लोग कितना शुद्ध होना चाहिए, ऐसा तो होता नहीं। अरे तुमने बहुत अच्छी बात बताई, ये कहाँ से तुमने सुना? हमारे यहाँ भगवान बुद्ध आते हैं, भिक्षु संघ आते हैं, वो ऐसे उपदेश देते रहते हैं। और आपको भी सही मायने में मंगल करना है तो नजदीक श्रावस्ती में भगवान बुद्ध है, आप भी जाइए। उसको बहुत अच्छा लगा, वो बुद्ध के पास गया, उपदेश सुना, जो भी शंका था वो पूछ के क्लियर हो गया और अच्छे से धम्म करके उसने अपने जीवन को सुखद शांतमय बनाया। धम्म देशना सुनने से इतना कल्याण होता है, कभी न सुना हुआ अच्छा उपदेश सुनने को मिलता है। फिर तथागत बुद्ध कहते हैं, सुतंग पर्योदपति, बार बार सुनने से हमें कंठस्थ हो जाता है। पंचशील पता है ना, 5 शील। पहला शील क्या है? प्राणी हिंसा नहीं करना। दूसरा शील चोरी नहीं करना। तीसरा शील व्यभिचार नहीं करना। चौथा शील झूठ नहीं बोलना। 5वां शील नशा पता सेवन नहीं करना। ये 5 शील है। ये 5 शील में दूसरा शील क्या है? चोरी नहीं करना। चौथा शील क्या है? चौथा शील क्या है? झूठ नहीं बोलना। तो बार बार धम्म देशना सुनने से 5 शील क्या होता है? हिंसा, चोरी, व्यभिचार, झूठ, या अमल, नशा पता सेवन नहीं करना। ये त्रिलक्षण क्या है? अनित्य, दुख, अनात्मा। 4 आर्य सत्य क्या है? दुख, दुख का कारण, दुख मुक्त निर्वाण, निर्वाण पहुंचने का आर्य अष्टांगिक मार्ग। 4 ब्रह्म विहार क्या है? मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा। जो भी हो कंठस्थ हो जाता है, मतलब अच्छे से आ जाता है बार बार धम्म देशना सुनने से।
खं खं वितरति, मन में अनेक तरह के शंका उपशंका आता है, ये करने से अच्छा होगा, वो करने से अच्छा होगा, ये करूं या वो करूं। हाँ, बार बार धम्म देशना सुनने से अच्छा है, यही कल्याण है, यही पुण्य है, यही धम्म है, स्पष्ट हो जाता है। हाँ, दिथिंग उजुंग करोति, मन के मिथ्या दृष्टि खत्म हो जाता है। मिथ्या दृष्टि बोले तो गलत धारणा, पाप को धम्म, धम्म को पाप समझना। अगर कोई पुण्य कर रहे हैं और उसको मन में लगा कहीं मैं पाप तो नहीं कर रहा हूँ, आगे से वो करेगा क्या? नहीं करेगा। और कोई कर रहा है गलत काम, अकुशल काम, पर वो सोचे अरे ये गलत काम करने से मुझे पैसा मिल रहा है, परिवार के लिए इतना फायदा हो रहा है, मेरे खुद के लिए इतना फायदा हो रहा है, अगर ऐसा सोचेंगे तो वो पाप करने वाला कभी पाप छोड़ेगा क्या? नहीं। इसलिए पाप को पाप समझो, आज नहीं तो कल छोड़ ही देगा। पुण्य को पुण्य समझो, वो आज नहीं तो कल बहुत आगे तक पहुंच ही जाएगा। तो मिथ्या दृष्टि बार बार धम्म देशना सुनने से खत्म हो जाता है। इसलिए धम्म देशना सुनना चाहिए। फिर तथागत बुद्ध कहते हैं चित्तमस पसिदति, अच्छे जगह पे श्रद्धा उत्पन्न होके मन प्रसन्न होगा, मन शांत होगा, इसलिए धम्म देशना सुनना चाहिए। अभी धम्म देशना सुनना पुण्य है कि पाप है? पुण्य है। धम्म देशना सुनने से हमारा कल्याण होगा कि नुकसान होगा? कल्याण होगा। पढ़ने वालों का टाइम वेस्ट हो रहा है, कल्याण हो रहा है कि नहीं? कल्याण हो रहा है ना। हाँ, समझ के श्रद्धा पूर्वक एकाग्रता पूर्वक सुनेंगे तो कल्याण ही कल्याण है। नहीं तो ऐसे टाइम पास करके बैठेंगे, पढ़ने वाले का समय टाइम लॉस, काम करने वाले का उसका टाइम खराब, ये घर का काम करने वाला, बाहर का काम करने वाला, सबका टाइम खराब। इसलिए श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक सुनना है। पर ये धम्म देशना सुनना खूब पुण्य है, खूब धम्म है। तथागत बुद्ध के एक एक उपदेश पूरा जीवन को सुख शांतमय बना सकते हैं। और धम्म देशना सुनते रहेंगे तो ऐसा उपदेश कितना सुनने को मिलता है, कितना सुनने को मिलता है। अभी धम्म देशना सुनना पुण्य है क्या? सारे धम्म देशना सुनने वाले उसी तरह से धम्म को समझ पाते हैं क्या? दुख मुक्त हो पाते हैं क्या? एक बार तथागत बुद्ध के पास एक उपासक आके पूछते हैं, भगवान, हाँ, आपके इतने सारे उपासक उपासिकाएं धम्म देशना सुनने को आते हैं, हर कोई बहुत ही शांत से अच्छे से धम्म देशना सुनते हैं और चेहरा भी इतना प्रसन्न दिखता है कि ऐसा लगता है कि सभी लोगों ने ज्ञान प्राप्त किया रहेगा, सभी लोग दुख मुक्त हुआ रहेगा। क्या ऐसा ही है ना? तो भगवान कहते हैं उपासक ऐसा नहीं है। सारे लोग ज्ञान प्राप्त नहीं करते, सारे लोग दुख मुक्त नहीं होते। तो वो उपासक कहते हैं आश्चर्य भगवान, धम्म देशना देने वाले आप जैसा बुद्ध हो, सुनने वाले इतने श्रद्धावान प्रसन्न चित्त से सुनने वाले उपासक उपासिका हो, फिर भी दुख मुक्त ना हो, ऐसा भी हो सकता है क्या? बुद्ध कहते हैं ऐसा ही होता है। कैसे? ऐसा कैसे संभव है? तो बुद्ध उसको समझाते हैं कि उपासक तुम कहाँ के रहने वाले हो? मैं श्रावस्ती में ही रहता हूँ। अच्छा ठीक है, अभी श्रावस्ती में रहते हो, कहाँ से आके यहाँ रहे हो? हाँ, मैं मगध के राजगिरी से। अच्छा, तो अभी भी आना जाना होता है? हाँ होता है, अभी भी बहुत सारे हमारे रिश्तेदारी वही है। अच्छा, कोई आपके मित्रों को पता चला कि आप मगध के राजगिरी में रहने वाले हो, आप श्रावस्ती से आना जाना रहता है, कोई आपसे आके पूछते हैं कि नहीं कि ये श्रावस्ती से राजगिरी जाने का रास्ता कहाँ कैसे है? हाँ, पूछने के लिए आते हैं। आप अच्छे से बताते हो कि नहीं? हाँ, बहुत अच्छे से बताता हूँ। यहाँ से जाने के बाद ऐसा जंगल आएगा, ऐसा तालाब आएगा, ऐसे गांव आएगा, यहाँ से ऐसे मोड़ना, वैसे मोड़ना, यहाँ से राजगिरी तक पहुँचने का रास्ता मैं बरोबर बताता हूँ। फिर बुद्ध पूछते हैं क्या वो पूछने वाले सारे के सारे राजगिरी पहुँच गया क्या? तो वो कहते भगवान ऐसे कैसे पहुँचेगा,
केवल रास्ता जानने मात्र से थोड़ी ना पहुंचेगा। वो लोग जैसे मैंने रास्ता बताया वैसे वैसे ही चले तो पहुंचेंगे, केवल रास्ता जानने से थोड़ी ना पहुंचेगा। तो बुद्धा बताते हैं, उपासक मैं भी तो यही समझा रहा हूँ। मैं दुख और दुख मुक्ति का उपदेश खूब अच्छे से बताता हूँ, लोग भी खूब अच्छे से सुनते हैं, मगर वो उपदेश सुन के कोई वो रास्ते पे चले ही नहीं तो कैसे दुख मुक्त होगा। केवल जानने मात्र से दुख मुक्त थोड़ी ना होगा। तो उपासक को समझ में आता है, अरे सही बात है। हाँ, जब तक हम अभ्यास नहीं करेंगे, पालन नहीं करेंगे, तब तक बुद्ध का उपदेश होके भी हमारे कुछ काम का नहीं है। हाँ, जब वो उपदेश हम समझेंगे, हम उसे पालन करेंगे, हम उसे धारण करेंगे, हम उसे परिपूर्ण रूप से अभ्यास करेंगे, तब जाके उसका बहुत ही फायदा होगा, लाभ होगा, कल्याण होगा। नहीं तो कितना भी अच्छा बुद्ध का उपदेश रहने दो, कितना भी अच्छा बुद्ध का धम्म रहने दो, कितने भी अच्छे तथागत बुद्ध के श्रावक संग रहने दो, और इतना बुद्ध धम्म संग दिखाने वाले बाबा साहब कितना भी महान रहने दो, पर अगर हम उसको जान के समझ के पालन नहीं करेंगे तो कोई लाभ नहीं, कोई फायदा नहीं। बुद्ध मानने वाला भी शराब पिएंगे, बुद्ध को नहीं मानने वाला भी शराब पिएंगे, तो क्या हुआ? वही तो हुआ ना। बाबा साहब कहते हैं कि दारू नशा करना नहीं, दारू नशा नहीं पीना चाहिए। बुद्ध कहते हैं सुरा मेरे मद्यप मादर्थाना वैरमणि, सुरापान मध्य पदार्थ सेवन नहीं करना। हाँ, इतने अच्छे उपदेश हो के भी उपदेश को केवल हम सुनेंगे, केवल हम समझेंगे, मगर पालन नहीं करेंगे तो क्या फायदा। आप बौद्ध रहने दो, आप जैविम वाला रहने दो, आप बुद्ध धम्म संघ के शरण जाने वाले उपासक उपासिका रहने दो, क्या फायदा। इसलिए हमें धम्म को समझना है, धम्म को ग्रहण करना है, धम्म को परिचय करना है, और जो अच्छा धम्म है उसे पालन करना है, अभ्यास करना है, तभी धम्म हमें फायदा देगा। इसलिए धम्म तथागत बुद्ध परेत्ति धम्म, प्रतिपत्ति धम्म, प्रतिवेद धम्म के रूप में बताते हैं। परेत्ति धम्म, सबसे पहले धम्म को जानना है, सीखना है, समझना है। दूसरा प्रतिपत्ति धम्म, धम्म को अभ्यास करना है, पालन करना है। प्रतिवेद धम्म, धम्म का अच्छे से पालन करेंगे, अच्छे से अभ्यास करेंगे तो उसका अच्छा परिणाम भी आएगा, जीवन में सुख शांति भी आएगा, दुख मुक्त मार्ग फल भी प्राप्त होगा, श्रोतापति सकितागामी अनागामी अरहत फल। इसलिए पालन करना जरूरी है। पढ़ने वाले वर्ष भर खूब मेहनत करके पढ़े और हाँ हमें 95% चाहिए, 98% चाहिए करके वो कल्पना भी करके बैठे, मगर एग्जाम ही नहीं दिया, परीक्षा ही नहीं दिया, तो होगा पास, होगा नंबर। अच्छे से परीक्षा देना है ना। हमें यहाँ से नागपुर जाना है, नागपुर जाने का पूरा रास्ता भी पता कर दिया। चल के जाना है तो ऐसे ऐसे, बस से जाना है तो ऐसे ऐसे, ट्रैवल से जाना है तो ऐसे ऐसे, खुद की कार से जाना है तो ऐसे ऐसे, ट्रेन से जाना है तो ऐसे, फ्लाइट से जाना है तो ऐसे, सारा रास्ता पता किया। और इतने पवित्र दीक्षा भूमि, वहाँ तो जाना ही है। वो अरे इतना अच्छा, उतना अच्छा, पर हम वहाँ गए ही नहीं। केवल हे दीक्षा भूमि, हाँ हमें दर्शन दो, दर्शन दो, दर्शन दो करके यहीं पूजा करके बैठेंगे, यहीं स्तुति करके बैठेंगे, तो आएगा क्या दर्शन देने दीक्षा भूमि? नागपुर हमारे सामने प्रकट होके लो ये दीक्षा भूमि करके हाँ तथास्तु कहने आएगा क्या? जब तक हम चलेंगे नहीं, चलना बड़ी बात नहीं है, चल के परिपूर्ण होना है, वहां पहुंचना है। अभी चले तो चले, यहाँ से थोड़ी देर पहुँचने का, चिकलठाना पहुँच गया, बस झाला हो गया, अभी नहीं जाएंगे करके बैठेंगे तो पहुँच जाएंगे क्या? वहाँ से आगे गया जालना तक, हाँ बहुत दूर आ गया, बस हो गया करके रुकेंगे तो पहुँचेंगे क्या? हाँ ऐसे कर करके 500 किलोमीटर जाना पड़ेगा, फिर जाके वो नागपुर दीक्षा भूमि आएगा। कहीं भी रुका, कहीं से भी वापस आया तो दीक्षा भूमि पहुँचने वाला नहीं है। उसी तरह तथागत बुद्ध के धम्म को भी हमें अच्छे से जानना है, अच्छे से समझना है, अच्छे से पालन करना है, और पालन करके परिपूर्ण होना है। तब देखना जीवन में सुख शांति भी आएगा,
जीवन में दुख मुक्ति का मार्ग फल भी प्राप्त होगा। ये दुर्लभ, यह अमूल्य, ये प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ जीवन सफल और सार्थक भी होगा, होना ही है। इसलिए धम्म को जान के समझ के पालन करना जरूरी है। तो हम भी यही कामना करते हैं कि जीवन में तथागत बुद्ध के धम्म को खूब अच्छे से सुनते रहे, धम्म देशना श्रवण करते रहे और धम्म को जान के समझ के अच्छे से पालन भी करे। दुर्लभ है ये जीवन, अमूल्य है ये जीवन, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ है ये जीवन। ऐसे मनुष्य जीवन को खूब सारा पुण्य धम्म करते हुए सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक साक्षात्कार कर सके, ऐसे ही कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। साधु साधु साधु। उसके बाद आशीर्वाद। मैंने लेके बैठना पाठीमागे पण हात लावू शकता। अभी चीवर दान दे रहे हैं। ये बुद्ध शासन में, बुद्ध शासन में बहुत बड़ा पुण्य कार्य है ये चीवर दान देना। बुद्ध धर्म में जो अष्ट महाकुशल है उसमें भी एक आता है ये चीवर दान। इसलिए ये चीवर दान बहुत बड़ा पुण्य है। चीवर दान देने के लिए जैसा मैं कहता हूँ वैसा ही करिए। हाँ, इमं चीवरं सथ परिखारं भिक्षु संघस्स देमं पूजेमं द्वितीयंपि तृतीयंपि इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस पचयो होतु इदं मे पुण्यं सप्पे सत्ता अनुमोदन्तु। साधु साधु साधु। दान दीजिए। 3 बार वंदन कीजिए। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। आराम से बैठिए, आराम से बैठिए। एक बार आशीर्वाद देते हैं। सब लोग हाथ जोड़िए, बोलिए साधु साधु साधु। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसी कामना करते हुए बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सब्बे तेओ विभाजन्तु सब्ब रोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भव। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते। एचिदं वाचिदं द्वय्यंगे पमेव समेजतु सबे पुरेन्दु चेतसंगपा चन्दोपन्नरसो यथा। आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति हिमनाते समेजतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। ये फल भी लीजिए दान देने के लिए। ऐसे लो, समोर आहे थोडी ऐसे बैठो। कैमरा ब्लॉक है। कॅमेरा ब्लॉक आहे खाली बस हात लाव दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता होन्तु गच्छन्तु देवता गता। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। हाँ बोले साधु 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 साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।